हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये विशेष लाईफस्टाईल। तर आज मी खूप दिवसांनी व्लॉग शूट करते कारण की लाडूचा बर्थडे होता 13 तारखेला आणि घरी खूप सारे पाहुणे आले होते। काय लागले तुला इथं? पाहुणे आले होते आणि काय आहे ना, व्लॉगिंग करण्यासाठी अजून माझ्याकडे काय ट्रायपॉड वगैरे ते असतं ना, ते सगळं नाही आहे। त्यामुळे मी काहीही शूट करू शकले नव्हते आणि नेमका ना लाडूच्या बर्थडे दिवशीच माझा डिस्प्ले पण गेला होता मोबाईलचा आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गोंधळामध्ये ना डिस्प्ले पण नीट करून आणणं शक्य झालं नव्हतं माझं। त्यामुळे मी व्लॉगिंग कोणत्या मोबाईलमध्ये करायचं म्हणून केलेच नाही। आणि हा बघा लाडू आजारी पण आहे सध्या, कारण की बर्थडे झाल्यानंतर ना त्याला काय माहिती काय झालं, अचानक सर्दी खोकला ताप आलाय, तरी थोडंसं खेळतोय। तर मी ना लाडूच्या बड्डेसाठी माझी काहीतरी केसांची स्टाईल चेंज करावी म्हणून मी केस कटिंग करणार होते, पण एवढे करणार नव्हते की पूर्ण शॉर्टच झालेत माझे केस, म्हणजे पार्लरवाले कापलेत आणि मी फर्स्ट टाइम असं कोणतं तरी हेअरकट करत होते। लाडू मला बोलू देत नाही बघा, त्याला पण बोलायचं आहे म्हणते व्हिडिओमध्ये आणि तो असा चिडचिड करते काय माहिती का बर्थडे झाल्यापासून। त्यामुळे अशा अवस्थेत मला लाडूला सोडून व्हिडिओ शूट करणं तर जमतच नाही। बघा कसं करतो, काय केलं, क्लॅप करून दाखव सगळ्यांना, क्लॅप कर। हां, तर हां माझे केस खूप कट झाले, त्यामुळे मी त्या टेन्शनमध्ये काही शूट पण नाही केलं। आणि मग मम्मी पप्पा आले, त्यांनी मला खूप ओरडले की तू न सांगता का हेअर कट करून आली म्हणून, एवढे केस लांब होते सगळे कट करून आली म्हणून। तर त्यानंतर मग त्यांनीच परत समजावून सांगितलं की एवढं टेन्शन पण नको घेऊ। मी खूप रडले त्या दिवशी, लाडूचा बड्डे होता ना आदल्या दिवशी माझा, त्या दिवशी मी खूप रडले, पण जाऊ दे म्हणलं, एवढं टेन्शन घेऊन काय फायद्याचं नाही। आमच्या शेजारच्या ताई पण आहेत ना, त्यांनी पण थोडंसं मला समजावून सांगितले। अरे पिल्लू चिमटा नको, लाडूकोट बघा कसं करतोय, असं चिडचिड करतोय तो, दात काढते, दात तर काढले ह्यानी पण दाढ काढते काय माहिती, पण तसंच चिडचिड करते बघा। त्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकत नाही, तरी पण आज म्हणलं करावं, खूप दिवस झालेत व्हिडिओ। लाडू कसं चढलाय बघितलं बघा, अशा अवस्थेमध्ये ना मी व्हिडिओ शूट करणं ना खूप धोक्याचं ठरतं मला। हे बेडवरून असंच इकडं जर खाली पडला तर किती हे आहे, तो असंच करतो आणि ऐकत पण नाही आहे। असं जसं जसं म्हणजे थोडंसं चालण्यासाठी तो आणि मलाच रागवतो बघती म्हणून माझ्याकडं। पिलू तू थांबू शकतोस का सांग बाळा, असं नाही करायचं पडल्यावर। हा खूप आगोपणा करतो, आजारी असलं तरी शांत बसत नाही। तर मी तुम्हाला माझे केस दाखवते बघा कसं, बघा एवढेसे झालेत। तुम्ही माझ्या मागचा व्हिडिओ बघितला असाल ना, त्यात किती होते माझे केस ते तुम्ही बघू शकता। मी एक रेमेडीचा व्हिडिओ बनवला होता, तो मला मिळत पण नाही, मी यात थोडीशी त्याची क्लिप ॲड केली असते, पण एवढे छोटेसे वाटतात। तुम्हाला सांगा कमेंटमध्ये की खूप छोटे झालेत की मला काही समजलंच नाही, कारण मी एकदा बसले कटिंग करायला केस, तर उठले तर मला तेव्हा समजलं की केस एवढे गेलेत माझे। 10वीच्या वेळेस जेव्हा मी केस वाढण्यासाठी ट्राय करत होते रेमेडीज, ते परत एकदा ट्राय करावे लागतील, कारण मी आता काहीही करत नव्हते डिलिव्हरी झाल्यापासून। तेव्हाच मी परवा थोडंसं व्हिडिओ शूट करावा आणि केस पण माझे खूप पातळ झाले होते, त्यामुळे ना थोडंसं केले होते ते पण लाडूनी पूर्ण अंगावर ते रेमेडी सगळी टाकून घेतली होती माझी। त्यानंतर मग कसं मी ते व्हिडिओ शूट केले होते, ते काय माहीत होता लाडू काय करतो, पण बघा कसं वाटतं केस माझे। आता हा रडेल ना 2 मिनटात, ह्याला वॉकरमध्ये टाकले मी, रडेल जास्त वेळ मी त्याला ठेवलं ना मग रडतो अचानक तो। मी खूप दिवसापासून व्हिडिओज काय टाकले नाही, कारण मला शूट करायला टाईमच भेटला ना लाडूच्या बड्डेमुळं, आणि हा आता सध्याला आजारी आहे बघा कसं करतोय आणि चिडचिड करतोय, खूप दाढ काढते काय माहिती। त्यामुळे ना म्हणून मी हा व्हिडिओ छोटासा तुमच्यासाठी बनवला। माझे केस पण कापलेत, कसं तरी वाटतंय मला एवढे छोटेसे केस। तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केला आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय कर, बाय कर, बाय कर, बाय कर, जाऊ चल दूर जाऊ, बाय कर। हां लाडूचं पण बाय बाय।